मनपा आयुक्त सौरभ राव ने सभी अधिकारियों के साथ मनपा क्षेत्र के अंतर्गत चल रहे सड़क दुरुस्ती कार्य का निरीक्षण किया। आयुक्त राव ने मनपा लोक निर्माण विभाग, मेट्रो, एमएमआरडी समेत सभी को घोड़बंदर रोड पर चल रहे काम को 22 मई तक पूरा कर सड़क को यातायात के लिए खोलने और जो काम मानसून से पहले पूरे नहीं हो पाएंगे उन्हें मानसून सीजन के बाद शुरू करने का निर्देश दिया है। आयुक्त सौरभ राव ने बताया कि घोड़बंदर रोड पर वर्तमान में बड़े पैमाने पर काम चल रहा है और आज का निरीक्षण दौरा परिवहन सेवा की बसों में किया गया, जिसमें सभी प्राधिकरणों के अधिकारी शामिल थे ताकि निरीक्षण दौरे के दौरान अधिकारियों के वाहनों के कारण यातायात में कोई व्यवधान न हो। नागरिकांना वाहतुकीचा सामना करावा लागतो। तुम्ही पाहणी दौरा केलेला आहात, काय हा जे पाहणी दौरा आहे हे आपण निरंतर करत आहोत दर 3 ते 4 आठवड्यामध्ये आणि यामध्ये हेतू एकच आहे की घोडबंदर रोड याला वाहतूक कोंडीतून याच्या सुटका करणे। त्यामध्ये डीसीपी ट्रॅफिक, एमएमआरडीएचे पूर्ण टीम, त्यामध्ये एमएमआरडीए मेट्रो, एमएमआरडीएच्या जे मर्जरचं काम करणारी एजन्सी आहे, ड्रेनेजचं काम करणारे, वॉटर सप्लाय, पीडब्ल्यूडी आणि ठाणा कॉर्पोरेशनचे साधारणतः प्रत्येक डिपार्टमेंट, एमएससीडीसीएल या सर्वांचा समावेश आहे। आपण कालबद्ध पद्धतीने हा मॉनिटरिंग करत आहोत की मान्सूनचे अगोदर घोडबंदर रोड हा आणि हा संपूर्ण परिसर हा मूर्त वाहतूक कोंडी से याला मुक्ती मिळाली पाहिजे आणि याच्या अनुषंगाने आपण सतत कामाची प्रगतीचा आढावा घेत आहोत। आता याच्या नंतरचा जे आपला विजिट आहे ते 20 मेला आपण नियोजित केला आहे। त्यामध्ये जे सर्व कामे आहेत ते वेळेवर योग्य पद्धतीने करत असताना जे विविध साहित्य आपल्याकडे इथे उपलब्ध आहे ज्याची आवश्यकता आज नाही आहे ते रस्त्याच्या बाजूला टाकून दिलेलं आहे। पाईपलाईन आहे, डेब्री आहे, कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे, बॅरिकेड्स आहेत, ते नीटनेटक्या पद्धतीने त्याला लावून ठेवणे, ज्याची आवश्यकता नसेल तो असेस करून इमिडिएटली इथून काढून घेणे ही सुद्धा सूचना प्रत्येक एजन्सीला देण्यात आली आहे। विशेषतः पावसाळ्याच्या दरम्यान वॉटर लॉगिंगची समस्या होणार नाही याच्या अनुषंगाने कल्वर्टची डीप क्लिनिंगचं काम आपण हाती घेत आहोत। आमचे अत्यंत वरिष्ठ कार्यकारी अभियंता ते स्वतः नालेमध्ये उतरून याची स्वच्छताची खात्री करत आहे। आता या दरम्यान मर्जरचं काम सुरू होत असताना नॅचरली इथे जे अस्तित्वात असलेला ड्रेनेज आहे त्याचे शिफ्टिंगचं काम सुद्धा होत आहे। आता आपण या लेवलवरूनच खूप काळजी घेत आहोत की हे जे नवीन ड्रेनेज शिफ्ट होत आहे त्याचा अलाइनमेंट जुने ड्रेनेज से, त्याचा कनेक्शन जुने ड्रेनेज से असला पाहिजे आणि पाण्याचा वाहतूक, पाण्याचा प्रवाह कुठल्याही दृष्टीने त्यामध्ये अवरोध नाही आला पाहिजे याची सुद्धा आपण खात्री करत आहोत। साधारण मर्जरच्या जिथे जिथे काम चालू आहे, मेट्रोचं काम चालू आहे, फ्लायओव्हरचं काम चालू आहे, सगळ्यांसाठी डेडलाईन 20 मे आहे। स्पष्ट निर्देश हा देण्यात आला की 20 मे पर्यंत कंप्लीट करण्यासारखे जे कामे आहेत त्याच कामाला हात लावायचा। जे कामे 20 मे पर्यंत आपण पूर्ण करू शकत नाही ते काम सुरूच करायचं नाही आणि 20 मे नंतर हा संपूर्ण परिसर वाहतूकसाठी ओपन आणि प्रशस्त हा असा असला पाहिजे। शिल्लक जे कामे आहेत ते आपण मान्सून नंतर हाती घेणार आहे। आता यामध्ये 2 महत्त्वपूर्ण जे डेव्हलपमेंट आहे, आपले 2 फ्लायओव्हर्स, आता एक फ्लायओव्हरचं काम आपलं कंप्लीट झालेलं आहे। कासरबडवलीचा जे फ्लायओव्हर आहे त्याच्यासाठी डेडलाईन पण देण्यात आलेली आहे। हे दोन्ही फ्लायओव्हर्स एकदा वाहतुकीसाठी ओपन केल्यानंतर निश्चितरित्या साधारणतः 90% आपल्याला रिलीफ मिळणार आहे। याच दरम्यान आता 25 तारखेपासून 28 तारखेपर्यंत गायमुख घाटच्या जे पॅचिंगचं काम आहे तो सुद्धा आपण हाती घेत आहोत आणि त्याचा पॅचवर्क करत असतानाच आपण माझीवाडा ब्रिजवर सुद्धा एक ट्रायल पॅच करणार आहे। हेतू त्याच्या मागचा असा आहे की पावसाळ्याच्या दरम्यान फ्लायओव्हर्सवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडणे, नासके केल्यानंतर बंपिंग होणे, हे सगळे जे प्रकार आहे ते कंट्रोल करणे त्याच्या मागचा हेतू आहे। गायमुख घाटची विशेष काळजी आपण घेत आहोत जेणेकरून पावसाळ्याच्या दरम्यान तिथे वाहतूक कोंडी होणार नाही, कारण गायमुख घाटवर वाहतूक कोंडी झाली तर त्याचा थेट परिणाम संपूर्ण आपले घोडबंदर मार्गवर दिसतो। तर हे सगळे विषय आपण हाती घेत आहोत। सर, पण एकंदरीत पाहायचं झालं तर गायमुखचं ज्यावेळेस काम हाती घेण्यात येईल त्यावेळेस काही विशेष ब्लॉकचं आयोजन करण्यात आलेलं आहे का त्या ठिकाणी वाहतुकीला बंदी? हा, बिलकुल, त्याच्यासाठी पोलीस डिपार्टमेंटने, डीसीपी ट्रॅफिकने विशेषतः सगळं नियोजन केलं आहे आणि जेव्हा त्यांना हा ब्लॉकेज आपण 25 एप्रिल पासून 28 एप्रिल पर्यंत 4 दिवसाचा दिला आहे तर त्याच्यासाठी वाहतूकची जी पर्यायी व्यवस्था आहे तो आणि त्याला कसे रेग्युलेट करायचा हा सगळा सूक्ष्म आराखडा याचा तयार आहे। सर, घोडबंदर रोड आणि वाहतूक कोंडी हे समीकरण झालेलं आहे। अनेक नागरिक संतापतात किंवा त्यांना वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो।
तर हे घोडबंदर रोडच्या वासियांना कधी मोकळा श्वास मिळेल किंवा कधी हे पूर्वपदावरती संपूर्णपणे? बघा, घोडबंदर रोडवर एकाच वेळी बरेच काही घडत आहे सध्या. मेट्रोचं काम, याच्यानंतर याच्या सोबतच आपल्याला जे सर्व्हिस लाईन होती त्याचे मर्जरचं काम, याची बरोबरच आपल्याकडे मोठी पाईपलाईन टाकण्याचं काम. सो वॉटर सप्लाय, ड्रेनेज, सर्व्हिस रोड मर्जर, मेट्रो हे सगळे कामे एकाच वेळी होत आहे. बट आपण निश्चित विश्वास ठेवा की ज्या तीव्र पद्धतीने शक्य आहे आपण त्या तीव्र पद्धतीने हे सगळे कामे हाती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मला ठाम विश्वास आहे की या पावसाळ्याच्या दरम्यान आपल्याला मागच्या वर्षीच्या तुलनेत निश्चितरित्या खूप सकारात्मक परिणाम आणि बदल दिसणार आहे. पावसाळ्यामध्ये नागरिकांचा सामना करतात, त्याला तुम्ही काय मेसेज द्याल, काय आव्हान कराल नागरिकांना जे आता वाहतुकीचा सामना करतात? माझं आवाहन एकच आहे की यामध्ये पहिला की जे वाहतूकचे नियम आहेत त्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे. ट्रॅफिक पोलीस आणि आमचे जे मार्शल जे उभे राहतात, आमचे व्हॉलंटियर्स उभे राहतात, त्यांच्या निर्देशांचे पालन करणे खूप आवश्यक आहे. पहिली गोष्ट. दुसरा, जिथे जिथे ट्रॅफिक रिस्ट्रिक्शन आहे त्याचाही त्यांनी सन्मान केला पाहिजे. रॉंग साईड वाहन नाही टाकले पाहिजे. आपण अनेक छोटे आणि मोठे म्हणजे अल्पकालिक दीर्घकालिक बरेचसे उपाययोजना करत आहोत. आजच आपण बसेसमध्ये प्रवास केला जेणेकरून आमची वाहनांमुळे अनावश्यक कोंडी होऊ नये. डीसीपी ट्रॅफिकने बरेच काही छोटे सुझाव सूचना मला रस्त्यामध्ये दिले. एखाद्या ठिकाणी आपल्याला डिवायडर ओपन करायचा, एखाद्या ठिकाणी डिवायडर बंद करायचा, यापासून नवीन फ्लायओव्हर बांधण्यापर्यंत हे प्रत्येक गोष्टी आपण करत आहोत. लोकसंख्याचं घनत्व वाढलं आहे, वाहतूक डेन्सिटी जे व्हेक्युलर डेन्सिटी ज्याला आपण म्हणतो तीही वाढली आहे, याच्याबद्दल दुमत नाही आहे. मात्र या सगळी जे अडीअडचण आहे त्याला मात देण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत. सर, प्रत्येक वेळेस पाहिलं जातं की पावसाळ्यामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य होतं, तर या संदर्भामध्ये पावसाळ्यामध्ये पुन्हा खड्डे पडू नयेत रस्त्याला, यासाठी अधिकाऱ्यांना काय सूचना करण्यात आली? यामध्ये स्टेट PWD, ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि MMRDA आम्ही तिघांनी संयुक्त प्लॅन केला आहे. आणि मी आपल्याला कोणता आश्वस्त करू शकतो की ज्या ज्या लोकेशनवर मागच्या वर्षी आपल्याला खड्ड्याची अडचण किंवा पंपिंगची अडचण मास्टिक टाकल्यानंतर त्याचा आपल्याला अनुभव आला होता, यावर्षी निश्चितरित्या आपल्याला त्यामध्ये चांगला रिलीफ भेटेल. झालेली आहे, रस्त्या विकास कामं सुरू आहे, त्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत? हा कत्तल शब्द थोडा क्रूर वाटते. मात्र अनेकदा काय असते की जेव्हा आपण विकास काम करत आहोत, आता साहजिकच आहे हे दोन रस्त्यांच्या दरम्यान झाडे आहेत, खूप सुंदर झाडे आहेत. कोणालाही असं वाटत नाही की हे झाडे कट झाले पाहिजे किंवा हे नासधूस झाला पाहिजे. मात्र अनेकदा तो अपरिहार्य होऊन जातो, त्याच्यामुळे तशी परवानगी आपण देतो. आणि जेव्हा आपण झाडांचा हस्तांतरण किंवा झाडे आपण कट करतो तेव्हा नियमाप्रमाणे आपण त्याच्यापेक्षा 5 पट एवढे झाडांचा वृक्षारोपण करत आहोत. त्यासाठी आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटचे समन्वय केला आहे. फॉरेस्टने आम्हाला जागा उपलब्ध करून दिली आहे. ठाणे महानगरपालिकेची बरेचशी जागा आहे. सो प्रत्येक झाड जे आपण इथून शिफ्ट करतो किंवा कट करतो त्याच्या तुलनेत किमान 5 पट एवढे झाडांचं आपण वृक्षारोपण करत आहोत. ओके, थँक्यू.